कागल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली। या सभेत कागल पालिकेनं 21 विषय सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवले होते। त्याला सभागृहानं एकमतानं मंजुरी दिली। अतिक्रमणाच्या विषयावर नगरसेवक नवल बोते सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कागल नगरपालिकेनं अतिक्रमण मोहीम राबवल्यानं दुकानदारांचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला। अतिक्रमण मोहीम राबवताना समजुतीनं घेतलं असतं तर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं नसतं। प्रशासन काळात अतिक्रमणाबाबत एक ठराव केला होता, तो ठराव आजही जिवंत आहे। मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर सभागृहाला काय अर्थ आहे असा सवाल नगरसेवक नवल बोते यांनी उपस्थित केलाय। बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर चौकात छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार असून या ठिकाणी काढण्यात आलेल्या दुकानांचं पुनर्वसन करणं गरजेचं असल्याचं बोते यांनी म्हटलंय। गावभाग परिसरात पाणी पुरवठा अनियमित होत असल्यानं नागरिकांच्या तक्रारी सातत्यानं वाढतायत। याबाबतचा प्रश्न नगरसेवक अमित पिष्टे, सतीश घाडगे, सुशांत कालेकर, मेघा माने यांनी उपस्थित केला। या प्रश्नाला उत्तर देताना पाणी पुरवठा सभापती प्रकाश गाडेकर यांनी इलेक्ट्रिक मोटार नादुरुस्त असून ती दुरुस्त होताच पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचं आश्वासन दिलं। 9 नंबर प्रभागातील गटारी स्वच्छतांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून याकडे आरोग्य विभागानं लक्ष घालावं अशी मागणी नगरसेविका सेहरनिदा मुश्रीफ यांनी केली। तसंच मंत्री मुश्रीफ यांनी कागल नगरपालिकेला 50 लाख रुपयांचा निधी दिला असून त्यापैकी 25 लाख इलेक्ट्रिक घंटागाडी म्हणजेच पर्यावरणपूरक गाड्यांसाठी तर उर्वरित 25 लाख सोलर पोलसाठी वापरावा असं मत मांडलं। याशिवाय कागल शहराच्या विकास कामासाठी कन्सल्टंट पॅनलवर नवीन कन्सल्टंट नियुक्त करणं, पर्यटनात वाढ होण्याच्या अनुषंगानं विविध विकास कामं करणं, शहरातील प्रमुख ओढा पात्र विकसित करणं, जयसिंगराव तलाव परिसर नजीक सोलर पार्क करता जागा निश्चित करणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करणं यासह कागलमधील विविध समस्यांवर सभागृहात चर्चा करण्यात आली।